तुमच्या शाळेमधला प्रथमेश हा पहिला विद्यार्थी ज्याने स्विमिंग मध्ये पदार्पण केलं. तर बेसिकली उरण ते चर्चगेट म्हणजे उरण ते गेटवे ऑफ इंडिया इथपर्यंतचं अंतर त्याने पार केलं. तर तुम्हाला कसं कळलं की याच्यामध्ये हे कॅलिबर आहे, याच्यामध्ये हे गुण आहेत? आता असं म्हणायला पाहिजे की आम्ही जेव्हा मुलं घडवतो, मी शारीरिक शिक्षण शिक्षिका आहे, त्याच्यामुळे ह्याला तर चालता येत नव्हतं. जेव्हा शाळेत आला, ऍडमिशन घेतलं आणि दृष्टी कमी होती, तर त्यावेळेस मग मी लगेच कॅचअप करून मुलांना त्याप्रमाणे मी ट्रेनिंग देते. तसं थोडंसं फिजिओथेरपी वापरते आणि असं करून आज अशी कित्येक मुलं आहेत की त्यांना मी कुठला ना कुठला तरी गेम त्याच्यात मी अडकवतेच. कारण मला काय हवंय की यांना कुठूनही सर्टिफिकेट्स मिळून पुढे नोकऱ्या, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं. माझं प्रत्येक मूल हे कुठल्या ना कुठल्या गेम मध्ये मी पुढे आणणार, पण ह्याच्यात मला पालकांचं सहकार्य सुद्धा मिळतं. आता करिश्माचे बाबा, मी त्यांना हे उदाहरण दिलं कारण याची आई सुद्धा अगदी जीवापाड मेहनत घेते. म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा त्यांनी पण सांगितलं मगाशी की त्याही त्याच्या बरोबर जाऊन 2-2 तास त्याचा अगदी सराव घेतात रोज. आणि तो सराव घेणं इतकं काही सोपं नाहीये. करिश्माबद्दल सांगू अजून तर करिश्माच्या बाबांकडे एक 3 चाकी टेम्पो आहे, रिक्षा टेम्पो ज्याला म्हणतो. आणि रोज सकाळी थंडीमध्ये जर तो बंद पडला तर करिश्मा सकाळी तो टेम्पो ढकलते. तिच्यामध्ये तेवढी जिद्द आहे. आणि तसंच प्रथमेशचं सुद्धा आहे. प्रथमेश स्विमिंग करताना इकडे तिकडे अजिबात बघत नाही. मला स्विमिंग करायचंय म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये तेवढं डेडिकेशन आणि तेवढे प्रेरणा त्याच्यात स्वतःहूनच येते. तर एवढीच प्रेरणा आपणही आपल्या आयुष्यामध्ये आणायला हवी. तर मॅडम आणखी प्रथमेश बद्दल काही सांगाल का? कारण त्याने राष्ट्रीय स्पर्धा, करिश्माने यंदा पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन तेवढी 5 सुवर्ण पदकं मिळवली आणि 5 पदकं मिळवली. तर याने आतापर्यंत जवळजवळ म्हणजे 2008 पासून मी इथे पाहते आहे, 2008 पासून जवळजवळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सुद्धा तो प्रयत्न करत होता. या सगळ्या स्विमिंग चॅम्पियनशिप्स मध्ये त्याने कसं काय प्रयत्न केले आणि त्याला प्रोत्साहन तुम्ही दिलंच असेल. तुम्हाला याबद्दलचा जो निधी आहे तो कुठनं मिळतो? नाही, शक्यतो जास्त करून आम्हाला शाळा मदत करते. कधी पालकही करतात. अशा पद्धतीने मुलं आपला पुढचा मार्ग. आणि सोशल वेलफेअर संस्था तुम्हाला फंडिंग पुरवते का? हो, शाळांना देते. त्याच्यामुळे शाळा आम्हाला बरंच काही आम्हाला कधी नाही म्हणत नाही, कुठली गोष्ट नाही म्हणत नाही. आणि आमच्या ज्या ट्रस्टीज आहेत आशाताई थत्ते, तर त्या माझ्या सर्वात पहिल्या गुरुच आहेत. कारण मला काही मदत लागली तर मी सर्वात पहिल्यांदा जाऊन त्यांच्याकडे मागते आणि अगदी हो म्हणून अगदी माझं सगळं सँक्शन होतं. अगदी मुलांना बिसलेरी पाण्यापासून सगळं आम्हाला शाळेकडनं देतात. त्यामुळे अगदी आवर्जून सांगितलं जातं की कुठे लातूरला जायचंय तर नाही, मुलांना बिसलेरी पाणी दे. त्याच्यामुळे आम्हाला खूप मदत होते आमच्या ट्रस्टींकडनं सुद्धा. शाळेसाठी आणि सर्वांसाठी या सगळ्या करणामधील मुलांसाठी राज्य गव्हर्नमेंट म्हणजे राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्याकडून काही मदत मिळते का आपल्याला? हा, अनुदान मिळतं खेळासाठी. त्याच्यामुळे आम्हाला सगळा जाण्या येण्याचा खर्च वगैरे सगळा त्यांच्याकडून मिळतो आम्हाला. बरं. तर करिश्मा, तुझं, प्रथमेश तुझं आणि मिनलताई तुमचं आमच्या युवा चेतना मनोरंजन मध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही आपल्या सर्वांचे आभारी आहोत आणि तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पण तत्पूर्वी आमच्या युवा चेतना मनोरंजन तर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे करिश्मा हे तुला प्रशस्ती पत्रक आणि दूरदर्शन निर्मित काही सीडीज. त्याचप्रमाणे प्रथमेश, तुलाही आमच्या युवा चेतनातर्फे हे प्रशस्ती पत्रक आणि दूरदर्शन निर्मित या सीडीज. आणि मिनलताई, तुम्ही असंच यांना मार्गदर्शन भविष्यात करत राहा आणि तुमच्याकडून आणखीन असे हिरे निपुसू देत. तर हे तुम्हालाही प्रशस्ती पत्रक आणि आमच्या दूरदर्शन निर्मित सीडीज. थँक्यू. तुमच्या सर्वांच्या भविष्यासाठी युवा चेतना मनोरंजन कडून आणि माझ्याकडून आणि आमच्या पूर्ण टीम कडून, सह्याद्री वाहिनीकडून खूप खूप शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. तर दोस्तो, ही होती आजची युवा चेतना. तुमच्याकडे एक असं काही हटके टॅलेंट असेल, आणखीन काही गोष्टी आम्हाला सांगायच्या असतील किंवा तुमच्यामधल्या युवा चेतनेला आमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर त्याच्यासाठी आमचा पत्ता आहे निर्माती युवा चेतना, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आणि संपर्कासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvaChetana@hotmail.com. तर दोस्तो, तरुणाईने तरुणाईसाठीची घातलेली साथ घेऊन पुन्हा भेटूया याच वेळी याच दिवशी तुमच्या आमच्या आवडत्या युवा चेतना मनोरंजन मध्ये आपल्या सह्याद्री वाहिनीवर. तोपर्यंत मी प्राजक्ता भोईटे तुम्हाला करते बाय बाय. काळजी घ्या आणि नमस्कार. प्रबोधनाची कास धरूया, समानतेचा मंत्र जपूनी, युवा शक्तीची आस धरूया.
ज्ञानाची कला गुणांची साध कला घालूया बलसागर हा भारत करूया युवा चेतना जागवूया युवा चेतना